नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. प्रभू श्रीरामाच्या नामस्मरणाचा जागतिक विक्रम प्रस्थापित करून रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनोखी भक्ती समर्पित करण्यासाठी चंद्रपूरकरांनी सज्ज व्हावे असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक अनोखी नोंद करून चंद्रपूरचे नाव जागतिक विक्रमामध्ये कायमस्वरूपी प्रस्थापित होईल असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दीप महोत्सव महायज्ञ अभ्यास वर्ग चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवस भक्तीचा महोत्सव रंगणार आहे. त्यानिमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. ते म्हणाले, चंद्रपूरमधून अयोध्येतील मंदिराच्या गृहगर्भापासून सर्व लाकडी कामांसाठी काष्ट पाठविण्यात आले आहे. हे देखील ठरवले आहे. एकसूत्रात दिसावी म्हणून महिलांना साडी आणि पुरुषांना शर्ट दिले जाणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर चांदा क्लब मैदानावर शिस्तबद्ध रीतीने अंथरलेल्या हजारो पंत्यांच्या साह्याने सियावर रामचंद्र की जय हा 11 अक्षरी मंत्र लिहिला जाणार आहे. हजारो पंत्यांनी सजलेले व भव्य दिव्य राम नाम आकाशातून अविस्मरणीय दिसणार आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडने गडचिरोलीतील ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विदर्भ विशेषतः गडचिरोलीसाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे आणि त्यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा देखील झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादक विषयक तंत्रज्ञान राहणार असून पर्यावरण संरक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे संपूर्णतः पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प असणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहे. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी समेतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील जोशी यांना दिली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासच्या भूमीतून रामटेक येथून 19 जानेवारीला होणार आहे. 23 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहे. सायंकाळी मुख्य कार्यक्रम 7 वाजता सुरू होईल तर दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कवी कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा सोबतच स्केटिंग स्पर्धा व फूड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञान, अज्ञात लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार देखील या महोत्सवात सहभागी होणार आहे. यात हेमा मालिनी, कैलाश खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. 19 जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका, 20 जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीत गायन होणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधत राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन केले जाते आहे. नागपूर जिल्ह्याचा महासंस्कृती मेळावा दिनांक 19 ते 23 जानेवारी या काळात रामटेक येथील नेहरू मैदानावर होणार आहे. या महासंस्कृती मेळाव्यात कला क्षेत्रातील जागतिक दर्जाचे कलाकार सादरीकरण करणार आहेत. स्थानिक कलाकारांनाही
या मेळाव्याच्या माध्यमातून आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। या महासंस्कृती मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत अशी मी त्यांना विनंती करतो। नागपूर जिल्ह्यातील जनतेने सुद्धा या अनोख्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला वैभवशाली संस्कृतीचा वारसा समजून घ्यावा असे आवाहन या निमित्ताने मी करतो। जिल्हा माहिती कार्यालयाच्या महानाट्य व महासंस्कृती महोत्सवासाठीच्या चित्ररथाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। या चित्ररथाच्या माध्यमातून महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयातून 9 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या चित्ररथाला अप्पर जिल्हा अधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हा अधिकारी सुभाष चौधरी यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला। यावेळी उपजिल्हा अधिकारी पियुष चिवंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मकर संक्रांतीच्या निमित्ताने शिव मंदिर देवस्थान पंच कमिटी संस्थान टेलर्स लाईन छावणीच्या वतीने पोंगल महोत्सव साजरा करण्यात आला। या दरम्यान टेलर्स लाईन परिसरातून भगवान शिव गरुड महाराजांची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेदरम्यान भक्तजनांकडून दहीहंडी देखील फोडण्यात आली। गरुड महाराजांची ही भव्य शोभायात्रा संपूर्ण छावणी परिसरातून काढण्यात आली। मागील 100 वर्षापासून छत्री समाज बांधवाच्या माध्यमातून ही परंपरा सुरू आहे। 1 महिन्यापर्यंत चालणाऱ्या या पोंगल महोत्सवात लहान मुलांसोबतच वयोवृद्ध सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। आज या भगवान गरुड महाराजांच्या शोभायात्रेत हजारो भक्तजन सामील झाले। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। गणेश गोपाल मत्तापुरवाल देवस्थान पंच कमेटी छत्री समाज द्वारा यह भव्य कार्यक्रम हर साल 15 तारीख को महापोंगल उत्सव मनाया जाता है। यह 1 महीने का पूरा एक वो रहता है कार्यक्रम। 14 जनवरी से लेकर 14 दिसंबर से 14 जनवरी तक यहाँ सुबह भजन का कार्यक्रम किया जाता है और 15 तारीख को भव्य गरुड़ महाराज जी की 1 साल में एक बार शोभा यात्रा निकाली जाती है, पालकी यात्रा निकाली जाती है, जो हमारे सभी बंधु पूरे नागपुर शहर से 5 से 10 हज़ार लोग जुड़ते हैं और भव्य कार्यक्रम का आयोजन शिव मंदिर देवस्थान पंच कमेटी द्वारा किया जाता है। और उसके पश्चात पूरा शोभा यात्रा निकलने के बाद मंदिर में होती है। उसके पश्चात महाप्रसाद का भव्य आयोजन किया जाता है और सभी समाज के सभी संगठन हमसे जुड़े वो भी हमको सहयोग करते हैं। धन्यवाद। आप सबको हार्दिक स्वागत है। क्षत्रिय समाज की ओर से कई सालों से, कई सदियों से चलता आ रहा परंपरा हम आगे बढ़ा रहे हैं। यहाँ गरुड़ महाराज की पालकी हर प्रतिवर्ष अनुसार इस बार भी निकल रही है, पूरे जोश और जुलूस के साथ निकालते हैं। जय श्री राम। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे संविधानिक असून तो देशाच्या जनतेने देखील मान्य केला आहे। ठाकरे यांचे त्यांचे 70% नगरसेवक ऑलरेडी शिंदे गटात सामील झाले असून उर्वरित नगरसेवक देखील शिंदे बरोबर येण्याच्या मार्गावर आहे। उद्धव ठाकरे हे पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात वाटेल ते बोलत असल्याने भविष्यात त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई तर होणारच, पण सोबतच सुप्रीम कोर्टात देखील त्यांची हार होणार आहे याची भीती बाळगूनच त्यांनी महापत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवक्ता राम कदम यांनी दिली। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। महाराष्ट्राच्या माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे संविधान, घटना, कायदे यांच्या नियम आणि चौकटीत दिला। मात्र श्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टात त्यांना हार पत्करावी लागणार आहे। मुंबई, पुणे, इतरत्र सर्व जे उरले सुरलेले नगरसेवक आहेत, जवळपास 70% लोक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींसोबत गेले, उरलेले सुद्धा चर्चा करता जाण्याच्या मार्गावर आहेत। म्हणून भीतीपोटी कालची त्यांनी महापत्रकार परिषद घेण्याचं ढोंग केलं। तुम्हाला निर्णय रुचला नाही, कोर्टात आव्हान द्या। हे अशा प्रकारे महापत्रकार परिषदेच्या नावावर तुम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल। तुमच्यावर हक्कभंग तर येणारच आहे, पण वारंवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला या पद्धतीनं गृहीत धरता आहात, यासाठी महाराष्ट्राची जनताही तुम्हाला माफ करणार नाही।
खरं कुणी केली गद्दारी? बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा, त्या हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी करणार तुम्ही आणि इतरांना गद्दार म्हणाल. महापत्रकार परिषद ही महाढोंगी परिषद होती. सुप्रीम कोर्टात निभाव लागणार नाही त्या भीतीपोटी हा सगळा प्रपंच होता. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.